जळगावच्या प्रांताधिकाऱ्यांची मध्यरात्री मोठी कारवाई, वाळू आणि मुरुम वाहतूक करणारे 5 डंपर जप्त। जळगाव गिरणा नदीच्या पात्रातून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी स्वतः ॲक्शन मोडमध्ये येत गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली। या मोहिमेत अवैध वाळू आणि मुरुम वाहतूक करणारे एकूण 5 डंपर जप्त करण्यात आले असून यामुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गिरणा पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या। या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास नशिराबाद टोल नाक्यावर सापळा रचला होता। जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली असता त्यात 4 डंपरमध्ये प्रत्येकी 2 ब्रास अवैध वाळू आणि एका डंपरमध्ये मुरुम आढळून आला। पथकाने घटनास्थळीच 5ही वाहने ताब्यात घेऊन त्यांचा रीतसर पंचनामा केला। जप्त करण्यात आलेली सर्व वाहने सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीजवळ जमा करण्यात आली आहेत। शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने या कारवाईतून कडक इशारा दिला आहे। खुद्द वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याने मध्यरात्री रस्त्यावर उतरून ही धाडसी कारवाई केल्यामुळे जळगावकरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। प्रशासनाने असाच वचक कायम ठेवल्यास अवैध धंद्यांना कायमचा चाप बसेल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे।